गुड टू सी यू ऑल इन भाकरी टू ब्राउनी. वीकेंड जवळ आलाय. आज करूया दिल्ली स्टाईल छोले. मी तुम्हाला राजम्याच्या व्हिडिओमध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे सांगितले होते, ते इथेही लागू पडतात. मी छोटा काबुली चना सिलेक्ट केलाय. तो चांगला 10 तास भिजवलाय. पाण्याचा पिवळा रंग जाईपर्यंत स्वच्छ धुवून घेतलाय आणि अतिशय छान शिजवून घेतलाय. आणखीन एक टिप, तुम्ही जर का घरी केलेला छोले मसाला वापरत असाल तर प्रश्नच नाही, पण जर विकतचा वापरत असाल तर Amazon वरती DPS छोले मसाला म्हणून मिळतो. तो खरंच खूप छान आहे. त्यांनी तुमच्या छोल्याला अगदी दिल्ली स्टाईल ऑथेंटिक चव येईल. पण ते वापरण्याची ट्रिक मात्र माझी वेगळी आहे आणि ती मी तुम्हाला करता करता नक्की दाखवते. तेव्हा करूया दिल्ली स्टाईल छोले. छोल्यामध्ये घालायच्या मसाल्याची पुरचुंडी, 2 टीस्पून चहा पावडर, 3 मसाला वेलच्या आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा याची पुरचुंडी बांधून घेणार आहे आणि मी ती छोल्यामध्ये घालणार आहे. इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले छोले आहेत. त्यात आपण ही पुरचुंडी टाकू आणि छोले बुडतील एवढं पाणी घालू. साधारण छोल्याच्या वर थोडंसं येईल एवढं पाणी घातलं. 1 चिमूट सोडा घालू आणि आता हे आपण शिजायला लावू. आपले छोले शिजतायत तोवर आपण इथे 1-2 मोठे चमचे तेल घेऊया. हे आपला मसाला करून घेऊ. तेल तापल्यावर मी त्याच्यामध्ये 1 चमचा अनारदाना पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे. बारीक आहे गॅस. हे आपल्याला थोडंसं काळं होऊ द्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे धना पावडर घातली आहे. त्यामध्ये लसूण, मिरची आणि आलं ह्याची पेस्ट घातली आहे. 2 बारीक चिरलेले कांदे. कांदा अगदी तेल सोडायला लागेपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणून याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि अधनमधनं हलवत मी तो परतत राहणार आहे. आता छान परतून झालाय. त्याच्यात मी हे 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालते. टोमॅटो घातल्यावर ते पटकन आणि चांगले शिजावेत म्हणून थोडं मीठ. हा मसाला चांगला शिजवून घेऊ. आपले हे छोले शिजून तयार आहेत. मी ही पुरचुंडी बाजूला काढणार आहे आणि ह्यातलं पाणी कुकरमध्येच ठेवून हे फक्त छोले आपण आपल्या मसाल्यात घालतो. हा मसालाही छान परतून तयार झालाय. कांदा टोमॅटो अगदी एकजीव होऊन त्याला तेलही सुटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे छोले पाणी कुकरमध्ये ठेवून फक्त कोरडे छोले याच्यात सगळे आपण घालून घेऊ आणि परतून घेऊ. असे आपले छोले मसाल्यामध्ये मिक्स झालेत. आता छोले मसाला घालायची एक ट्रिक आहे, ती मी तुम्हाला दाखवते. मी छोटं कढलं घेतलंय. त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे. 2 टीस्पून छोले मसाला आहे, तो मी ह्या छोल्यांवर नुसता स्प्रिंकल करून घेणार आहे आणि हे जे आपण साजूक तूप गरम करून घेतलंय ते मी ह्या मसाल्यावर घालणार आहे. आता आपले हे खरं म्हणजे छोले तयार आहेत. जर का काले चणे म्हणून खायचे असतील तर हे तयार आहेत, पण आपल्याला भटुरा, पुरी किंवा कुलच्या बरोबर खाताना थोडा रस लागतो, म्हणून ह्याच्यामध्ये मी आपण जे छोले शिजवलेलं पाणी बाजूला ठेवलंय ते घालणार आहे. आता हे छोले तयार आहेत. असे हे आपले दिल्ली स्टाईल छोले आणि कुलचे तयार आहेत. तेव्हा भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.